नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच मनोरंजक असा असणार आहे. कला आणि अद्वैत यांच्या नात्यामध्ये एक गोडवा निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये काय काय ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आबा त्याचबरोबर घरातील सर्वजण आता साड्यांची खरेदी त्याचबरोबर कुर्त्यांची खरेदी चालू आहे. प्रत्येकजण तिथे आहे. आबाही प्रत्येकाला सांगत आहेत की कशा पद्धतीने गोष्टी घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर इकडे रोहिणी आणि राहुल दोघंही रूममध्ये आहेत. रोहिणी म्हणते की आपण काही करून त्या कलाला सोडायचं नाही, कारण पहिल्यांदा प्रेग्नन्सी टेस्टला घेऊन तीच गेली होती त्या नैनाला. त्यामुळं काही करून ह्या सगळ्या गोष्टीचं खापर तिच्यावरती फोडायचं आहे आणि त्या दोन्ही खरे बहिणींची या घरातून हकलपट्टी करायची आहे. हे सगळं रोहिणीने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी हा सगळा कांड तिने करायचं ठरवलेलं असतं. त्यावेळेस राहुल म्हणत असतो की मम्मा, मला एक कळत नाही आहे की नक्की काय होणार आहे. तर रोहिणी सांगत असते की बघ, असा राडा करणार आहे ना, कोणाच्या लक्षातही येणार नाही, कारण तुझ्या बायकोला तयार करायला मी असणार आहे आणि मी तिला तयार करून तिचं खोटं पोट ती काय करते ना हे सगळं बघणार आहे आणि सगळ्यांच्या समोर ती गोष्ट मी उघड करणार आहे, कारण इतक्या दिवसात तुला ती गोष्ट अजिबात दिसलेली नाही. त्यामुळं मला हे सगळं करावं लागणार आहे, असं इकडे रोहिणीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरी मी आता शांत राहणार नाही आणि त्या कलाला, त्या दोन्ही खरे बहिणींना या घरातून बाहेर काढल्याशिवाय शांत राहणार नाही. हे सगळं तिचं बोलणं सुरू असतं. रोहिणी म्हणत असते की काही झालं तरी त्यांनी आपल्याला फसवले आणि तुलाही आता हे सगळं समोर आणायचं आहे. तुलाही हेच करायचं आहे की हे जे काही कांड केलेलं आहे या सगळ्यामध्ये कलाही सोबत आहे आणि तुला बाप म्हणून तुझ्या भावनांशी खेळ झालेला आहे, तुला त्रास झालेला आहे, ह्या गोष्टी समोर दिसल्या पाहिजेत, एवढं लक्षात ठेव, असं रोहिणी सांगत असते. आणि त्याचबरोबर रोहिणीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव की आता शांत राहायचं नाही, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या इतक्या विचित्र आहेत की त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावर काय झालेला आहे ही गोष्ट त्यांना जाणीव झाली पाहिजे, असं रोहिणी सांगत असते. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी शांत राहायचं नाही आणि या सगळ्यांना त्याची परतफेड करावी लावायचीच आहे, हे तिचं चालू असतं. या सगळ्याचा बदला घ्यायचाच आहे आणि सगळ्यांचा हिशोब चुकता करायचाच आहे, असं रोहिणी म्हणत असते. त्याच वेळेस कला तिथं आलेली असते आणि कला म्हणू लागते की हो रोहिणी मॅडम, सगळा हिशोब चुकता करायचाच आहे आणि तोही आजच्या आजच करायचा आहे, असं म्हणत ती आलेली असते. आणि तेव्हा मात्र इथे सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजे राहुल आणि रोहिणी यांना कळायचं बंद होतं. ते म्हणतात की हिला कळलं की काय, नक्की काय झालेलं आहे हे सगळं, असं चालू असतं. तेव्हा रोहिणी तिथं म्हणते काय झालं. भीती तर रोहिणीला वाटत असते की आता कलाला सगळ्या गोष्टी कळलेत की काय, ही भीती मात्र तिच्या मनात कायम असते. आणि त्याचबरोबर कला तिथं असते आणि कलाला ती म्हणू लागते की काय झालं. तेव्हा कला म्हणते की हो, तुम्ही बोलवलेला जो साडीवाला आहे ना, तो जायला निघालेला आहे ना, मग आबांनी तुम्हाला खाली बोलवले तर त्याचा जो हिशोब आहे ना तो करायचा आहे आजच्या आज सगळा, म्हणून आबांनी बोलवलेलं आहे, हे सगळं सांगितलं जातं. तेव्हा रोहिणी म्हणते की हो चालेल, मी आलेच, तू पुढे हो, असं म्हणत रोहिणी कलाला जायला सांगते. तेव्हा खरं तर राहुल आणि रोहिणी यांच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण अचानक कला आलेली असते आणि जो दंगा झालेला असतो त्यामुळं हे सगळं घडत असतं. त्याचबरोबर इकडे कला रूममध्ये आलेली असते. अद्वैत काम करत बसलेला असतो. कला म्हणत असते की चांदेकर, हे बघ मी तुझ्यासाठी काय घेतलं आहे, कारण कलाने अद्वैतसाठी कुर्ता घेतलेला असतो आणि तिला तो कुर्ता अद्वैतला दाखवायचा असतो. आणि अद्वैतकडे तो कुर्ता घेऊन ती आलेली असते आणि त्याला विचारत असते की बघ, पण अद्वैत मात्र बघायला तयार नसतो. अद्वैत म्हणतो हा ठेव तिथे. तेव्हा कला म्हणत असते अरे चांदेकर, असं काय करतोयस, तू बघ तरी आधी नक्की कसला आहे, काय आहे, तुला आवडतंय का ते, हे तरी बघ, असं तो सांगत असतो. परंतु कलाचं बोलणं अद्वैत अजिबात ऐकत नसतो. तो म्हणत असतो ठेव ना तिथे, काय चाललंय नक्की तुझं, मी सांगितलंय ना तुला ठेव तिथं म्हणून. पण कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते की एखाद्याने आपल्याला एखादी गोष्ट गिफ्ट म्हणून दिली असेल तर ती आनंदाने स्वीकार करावी ना, अशी चिडचिड करायची काय गरज आहे त्याच्यासाठी, हे सगळं चालू असतं. परंतु इकडे अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की नाही, ते तिथं ठेव म्हणून सांगितलेलं आहे, मी घ्यायला तयार आहे. कला म्हणते अरे मी तुझ्यासाठी कुर्ता घेतला आहे, तुला तो मापाला तर येतोय का बघ, कसं आहे तुझ्याकडे खूप ब्रँडेड कुर्ते आहेत, तू ब्रँडेडच वापरतो हे मला माहिती आहे, पण मला वाटलं म्हणून घेतला. कलाने खूप आनंदाने तो कुर्ता घेतलेला असतो आणि म्हणूनच ती त्याला सांगत असते. परंतु इकडे अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. अद्वैतचं म्हणणं असतं
की तो कुर्ता ठीक आहे. शेवटी कलाला म्हणतो की दे. कलाने ठरवलेलं असतं की हा कुर्ता अद्वैतच्या हातात दिल्याशिवाय आपण काही शांत राहायचं नाही, म्हणून तो कुर्ता हातात देत असते. आणि त्याचवेळी अंजू तिथं आलेली असते आणि नाश्त्याला बोलवत असते. त्यावेळेस कला आणि अद्वैत यांची नखरे सुरू असतात आणि अद्वैतला कला म्हणत असते घे नाही तर मी तुला गुदगुली करेन, असं तिचं चालू असतं. परंतु अद्वैत तो कुर्ता शेवटी हातात घेतो तेव्हाच कला शांत बसते, कारण तिने ठरवलेलं असतं की जोपर्यंत हा कुर्ता अद्वैतच्या हातात द्यायचा नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही. इकडे अंजूला पण खूप छान वाटत असतं. अंजू पण तिथं आलेली असते आणि तीही बोलत असते. तुम्हाला बोलवलेलं आहे नाश्त्याला, असं अंजूचं सांगणं असतं. आणि त्याचबरोबर अंजू तिथून मग जायला निघते. मग अद्वैत आणि कला खाली येत असतात. अद्वैत म्हणत असतो काय चाललंय खरं तुझं, तू अशा पद्धतीनं का वागत असते माझ्याशी, हे सगळं अद्वैतला ती बोलत असते. अद्वैत कलाला बोलत असतो. कला म्हणत असते चांदेकर मी काय केलं रे एवढं, तू प्रत्येक वेळेस माझ्यावर असा दात खाऊन असतोस. तर कला म्हणत असते नाही तूच आहेस. आणि अद्वैत आणि कला या दोघांचं सुरू होतं तूच आहे मीच आहे असं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की तू प्रत्येक वेळेस चांदेकर असाच करत असतोस आणि तुला असं वाटतं की सगळं तुझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे आणि त्याचबरोबर म्हणूनच तू हे वागत असतो. तेवढ्यात कला खाली येते, डेकोरेशन पाहते. त्यावेळेस रॉकेट आणि त्याचबरोबर तिथे असतात ते म्हणजे सोहम आणि रॉकेट हे दोघंही जाम खुश असतात. ते म्हणत असतात की खरंच खूपच छान असं झालेलं आहे हे सगळं. आणि त्याचबरोबर इकडे नैनाला फोन आलेला असतो, तो म्हणजे इकडे सौरभ म्हणत असतो की काही झालं तरी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, मी ही गोष्ट कधीही विसरणार नाही आणि माझे पैसे मला मिळाले पाहिजेत. तू माझे पैसे देण्यासाठी आज येणार होती, परंतु तू पैसे देण्यासाठी आलेली नाही ही गोष्ट मला माहिती आहे. जर तू मला दिलेला शब्द पाळला नाहीस तर मी शांत राहणार नाही. तेव्हा नैना म्हणत असते अरे जरा शांत तरी राहा, मी तुझे पैसे देणार आहे, तुझे पैसे माझ्याकडे तयार आहेत. मी काल द्यायला निघत होते, पण आमच्या घरी शॉपिंगचा सगळा गोंधळ घातलेला होता, त्यामुळं मी तुझे पैसे द्यायला येऊ शकले नाही. तुला माहीत नाही आहे माझ्या घरामध्ये आता माझं डोहाळ जेवण केलं जात आहे, त्यामुळं मला तुझे पैसे द्यायला येत नाही, हे नैना सांगत असते. परंतु इकडे सौरभ मात्र तिला म्हणत असतो की काही का असेना मला काही माहिती नाही आहे, मला माझे पैसे हवे आहेत, बस एवढंच. सौरभला मात्र त्याला पैसे हवे असतात आणि त्याची एकच म्हणणं असतं की काही झालं तरी माझे पैसे मला मिळाले पाहिजेत, नाहीतर तुझं बिंग फोडणार आहे. आता या मूर्ख नैनाने 7 महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी नेलेली असते आणि तिला असं वाटत असतं की अजूनही आपण याच्यामध्ये कारस्थानं केलीच पाहिजेत. तर नैना फोनवर बोलत असते आणि त्याच वेळेस तिथं आलेली असते ती म्हणजे रोहिणी म्हणते काय झालं, मैत्रिणीचा फोन होता का, उद्याच्या फंक्शनसाठी इन्व्हाइट करायला वगैरे फोन केलेला असता. तेव्हा नैना म्हणते नाही आतमध्ये नेटवर्क नव्हतं ना म्हणून बोलत बोलत बाहेर आले, कंपनीचा फोन होता. इकडे सगळेजण नाश्ता करत बसलेले असतात. आबा म्हणत असतात की कांदे पोहे आणि चहा, गरीब असो किंवा श्रीमंत असो, आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये हा नाश्ता असलाच पाहिजे असं आबांचं म्हणणं असतं आणि त्याशिवाय आपल्या सगळ्यांचं पोटही भरत नाही असं आबा सांगत असतात. त्याचबरोबर इकडे आबा म्हणत असतात की काहीही झालं तरी हा जो नाश्ता आहे ना तो खरंच खूप भारी आहे. आणि आजचं फंक्शनची तयारी चालू झालेली असते, सगळेजण खूप खुश असतात. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी नैनाला घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की खरंच आता बाळ लात पण मारायला लागलं असेल ना गं. आणि नैनाला ती म्हणत असते की आजच्या या फंक्शनसाठी मी तुला तयार करणार आहे. आणि त्याचबरोबर तिने संगीताचीही मदत घेत असते. संगीतालाही म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं मिसेस खरे, तुम्ही सांगा बरं, मी तयार करू शकते ना नैनाला, असं ती संगीताला सांगत असते. संगीता हो म्हणत असते. अगं नाही अशी प्रेमळ सासू भेटायला नशीब लागतं, तुझं नशीब चांगलं आहे म्हणून तुला इतकी प्रेमळ सासू भेटलेली आहे असं ती नैनाला सांगत असते. परंतु नैनाच्या लक्षातच येत नसतं. नैनाला मात्र भीती वेगळीच असते, कारण बाकीच्या कोणाला माहितीच नाही आहे की नैनाचं नक्की काय बिंग फुटणार आहे, म्हणून नैनाला काळजी वाटत असते. परंतु नैनाला कुठं माहिती आहे की आता रोहिणीला तर सगळं ऑलरेडी माहिती झालेलं आहे. आणि मग नैनाला रोहिणी खूप काळजी घेत असते, म्हणत असते की चल सगळ्या गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजेत आणि मी आहे ना तुझ्यासोबत, त्यामुळं काळजी करायची अजिबात गरज नाही, मी तुझ्यासोबत सगळ्या गोष्टी करणार आहे, तुझी छान तुला तयार करून देणार आहे, होय ना मिसेस खरे, असं ती बोलत असते.
आणि संगीता पण तिथे नैनासाठी नाश्ता घेऊन आलेली असते. खरं तर रोहिणीला राग या गोष्टीचा आलेला असतो की ह्या नैनाने गेली 6-7 महिने झालं आपल्या सगळ्यांना तिच्या तालावर नाचवलेलं आहे. हे लग्न करून या घरात आलेले आहे आणि तिची ही नाटकं सुरू आहेत. कलाही तिथे आलेली असते. कलाही हे सगळं कोड कौतुक पाहत असते. कलालाही खूप छान वाटत असतं. घरातलं वातावरण आनंदी झालेलं असतं. त्यामुळं कलाही खुश असते. त्याचबरोबर रोहिणी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही या नैनाची वाट तर आज मी लावणारच आहे. हे सगळं रोहिणीचं सुरू असतं. त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि संगीता पण म्हणत असते की अगं अशा वेळी आवरून द्यायला आपलं प्रेमाचं माणूस बरोबर असलं की बरं वाटतं. असू दे ना, त्या एवढं तुझ्यासाठी प्रेमाने करतायत, मग देऊ दे ना आवरून. त्यांनी दिलं तर काय बिघडतं. असं इकडे संगीता तिला सांगत असते आणि कलाला म्हणत असते की तूही मदतीला जा, छान तयार करा आज नैनाला, असं सगळेजण सांगत असतात. त्याचबरोबर इकडे जाताना लगेचच रोहिणी म्हणत असते काय गं बाळाने लात मारली का पोटात. अगं ते खरंच ते जे ती जी फिलिंग आहे ना तीच खूप छान आहे, मला बघू दे तरी कशी बाळ लात मारते. असं म्हणत आता इकडे रोहिणीने तर नैनाच्या पोटाला कान लावलेले असतात आणि तिथंच नैनाच्या शिट्ट्या वाजू लागतात. कारण नैनाला भीती वाटत असते, कारण तिच्या पोटात तर बाळ नाहीच. आणि आता हे जर रोहिणीच्या लक्षात आलं तर हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती म्हणत असते की आजी होण्याची फिलिंग एवढी छान असेल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण खरंच खूप छान ही गोष्ट आहे आणि हे सुख मला तुझ्यामुळं मिळालेलं आहे. आणि मग ती इकडे रजनीला म्हणू लागते तुला आठवते का गं राहुल पण किती लात मारायचं पोटात. सेम हे बाळ पण तसंच आहे, म्हणजे अगदी राहुलवरच गेलेलं आहे. राहुलसारखंच आहे ना ते. तर आबा त्याचबरोबर घरातील सगळेजण खुश असतात. म्हणजे अशा परिस्थितीतही नैनाचा त्यांनी स्वीकार केलेला असतो, तिच्या बाळाचा स्वीकार केलेला असतो. पण या मूर्ख नैनाला अक्कल मात्र आलेली नसते. तिने माती खायची मात्र सोडत नसते. कारण तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याच बाजूने असल्या पाहिजेत, असं तिचं म्हणणं असतं. मग आता सगळेजण तयार होण्यासाठी जात असतात. सगळेजण कोडकौतुक करत असतात. तर इकडे काजल आणि दिनकर आलेले असतात. जेव्हा काजल आणि दिनकर येतात तेव्हा काजल एकसारखं सोहमकडे पाहत असते. पण सोहम पण तिच्याकडे पाहतो आणि सोहम स्वतःला समजवतो की नाही, स्वतःला कंट्रोल करणं गरजेचं आहे. म्हणून सोहम पुन्हा बाजूला पाहू लागतो. इकडे राहुल मात्र विचार करत असतो की काय होणार आहे. मामाने तर ठरवलेलं आहे की मोठा राडा घालायचा आहे. नक्की कशा पद्धतीनं गोष्टी होणार आहेत हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि त्यासाठी त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात. इकडे कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये आलेले असतात. कला म्हणत असते की चांदेकर चल बाहेर हो, मला आवरायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही. तेव्हा कला म्हणत असते मी तुला सांगितलं आहे ना मला आवरायचं आहे, तू बाहेर हो, असं ती सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही मी नाही ऐकणार तुझं, मी नाही जाणार बाहेर, असं अद्वैतचं म्हणणं असतं. त्यावरती कला म्हणत असते की मी सांगितलं आहे ना, तू इतक्या वेळ तर बसलेला होता आणि आता काय तुझं चाललं आहे रे हे सगळं, मी अजिबात ऐकून घेणार नाही तुझं चांदेकर, असं म्हणत कला अद्वैतवर अरेरावी करू लागते. त्याला समजून सांगून तर तिने झालेलंच असतं, परंतु अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. म्हणून कला त्याच्यावरती अरेरावी करत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काही झालं तरी मी तुझं ऐकून घेणार नाही, मी या रूमच्या बाहेर जाणार नाही, ही मी रूम माझी आहे. मग कला म्हणते की ठीक आहे, आता तू असं ऐकत नाही आहे ना, बघ तुला दाखवते, असं म्हणत कला अद्वैतला गुदगुली करायला सुरुवात करते. अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय खरे हे, प्लीज स्टॉप दिस, असं म्हणत तो तिला थांबवत असतो. पण कला मात्र थांबायलाच तयार नसते. कलाचं असं म्हणणं असतं की नाही तू आत्ताच्या आत्ता बाहेर हो, आणि तू गुदगुल्या काय करतेस, असं का अद्वैतचं म्हणणं असतं. आणि कलाने गुदगुल्या करतच अद्वैतला रूमच्या बाहेर नेलेलं असतं आणि त्याला म्हणत असते की आता बाहेर थांब, मी तुला सांगितलं आहे ना की बाहेर थांब. मग त्याला ती बाहेर थांबायला सांगत असते. अद्वैत म्हणत असतो की मी आता हिला सोडणार नाही, हिला पण अशा गुदगुल्या करणार आहे ना ही बाहेर आली की, हिला कळलं पाहिजे की नक्की काय होणार आहे ते. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र छान तयार झालेली असते आणि कला आणि अद्वैत हे यांची जोडी जी आहे ती भन्नाट अशी दिसणार असते, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला छान तयार होत असते, निळ्या रंगाची साडी तिनं नेसलेली असते आणि खूप छान ती दिसत असते. आणि त्याचवेळी अद्वैत पण आता विचार करत असतो की हिला गुदगुल्या करायच्याच आहेत. अद्वैतने ठरवलेलं असतं काही झालं तरी आज खरेला गुदगुल्या करणारच आहे. अद्वैत त्याच तयारीत बाहेर असतो आणि कला जेव्हा बाहेर येते तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो. कारण कला इतकी सुंदर दिसत असते ना, अद्वैतला पण प्रश्न पडलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की खरंच खूप छान दिसते ही. आणि अद्वैतला कला विचारते कशी दिसते मी, तेव्हा अद्वैत म्हणतो हो छानच दिसतेस.
तेव्हा कला म्हणते ठीक आहे. मग आता दोघंही आतमध्ये येतात. अद्वैत कलाला म्हणतो की आता बाहेर होणार जा, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये जा. तेव्हा कला म्हणते की नाही चांदेकर, मला माझं काम आहे. आणि मग ती मोबाईल घेऊन फोटो काढत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो तुला तर ना काहीच जमत नाही, तुला तर फोटो काढायला पण जमत नाही आहेत ठीकसंच. तेव्हा कला म्हणते काय बोललास तू? तेव्हा अद्वैत म्हणतो हो, जे खरं आहे तेच बोललेलो आहे, ते इकडं मी काढतो फोटो. असं म्हणत अद्वैतने कलाचा मोबाईल घेतलेला आहे आणि तो कलाचे फोटो काढू लागलेला असतो. तेव्हा मात्र कला म्हणते काय, तू माझे फोटो काढणार आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो हो, मी काढतो फोटो. आणि मग कलाला पोज द्यायला सांगत असतो. कला मात्र विचित्रसारखं पोज देत असते. तेव्हा अद्वैतचं असं म्हणणं असतं की अशी पोज देतात का, जरा नीट पोज दे आणि जरा लेटेस्ट ट्रेंडिंगवाला पोज दे. हे काय चाललं आहे तुझं, कशा पद्धतीनं पोज देतेस? असं म्हणत अद्वैत तिला बोलत असतो आणि तिला सांगत असतो की कशा पद्धतीनं पोज द्यायचे असतात. आणि कलाला अगदी म्हणत असतो की असं लाजून राहा, लाजून उभी राहा जरा, मग गालाला हात लाव, हनवटीला हात लाव, अशा पद्धतीच्या पोज देणं सुरू असतं. अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत अक्षरशः तिला लाजून दाखवत असतो. ही गोष्ट जेव्हा कलाच्या लक्षात येते तेव्हा कलालाही खूपच छान वाटतं. कलाही खुश झालेली असते. अद्वैत तिचे छान असे फोटो काढत आहेत आणि अद्वैतलाही वाटत आहे की ट्रेंडिंगमध्ये असलेले पोज देऊन फोटो काढले पाहिजेत. या गोष्टीचाही कलाला आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर कला अद्वैत ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने पोज देत असते आणि छान असं फोटो सेशन सुरू झालेलं असतं. अद्वैत कलाकडे पाहत असतो. छान छान असे तिचे फोटो काढत असतो आणि कलाही अद्वैतकडे पाहत असते. खूप छान अशी कला तयार झालेली असते. अद्वैत तिला परत सांगतो की असा जो पदर आहे ना तो पकड. मग कला पदर पकडते. तेव्हा अद्वैत म्हणतो ते कापड आहे का, पदर पकडलायस ना, जरा पदर असा 2 बोटांमध्ये पकड ना आणि छान अशी लाजून उभी राहा, बघ किती छान फोटो येत आहे. तेव्हा कलाला लक्षात येत नाही. अद्वैत स्वतःच्या हाताने कलाचा पदर हातात पकडतो आणि तिला दाखवू लागतो की कशा पद्धतीने पदर पकडायचा आहे. आणि मग कलाने तसा पदर पकडलेला असतो आणि अद्वैत तिचे छान असे फोटो काढत असतो. दोघांचं फोटो सेशन छान रंगात आलेलं असतं. खूप छान असं एन्जॉयमेंट त्यांची सुरू असते. अद्वैतही खुश असतो, कलाही खुश असते. आणि कला म्हणते की चांदेकर बघू माझे फोटो कसे आले, असं ती सांगू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, छानच येणार ना, मी काढलेत ना तुझे फोटो. अद्वैतचा जो मीपणा आहे तो मात्र कमी येत नसतो आणि त्याच गोष्टीचा कलाला कधीकधी खूप राग येत असतो. कला म्हणत असते की चांदेकर बास, मी अद्वैत चांदेकर. आणि मग अद्वैत म्हणतो जा, आता तुझे फोटो काढलेत ना, मी कॉफी बनवणार. कला म्हणते की तू माझे फोटो काढले नसते तरीही मी कॉफी बनवून आणलीच असते तुझ्यासाठी. आणि मग अद्वैतच्या हातात आता 2 कुर्ते असतात. त्यातला एक कुर्ता त्याला सिलेक्ट करायचा असतो आणि एक असतो तो आईनं दिलेला असतो, दुसरा असतो तो कलाने दिलेला असतो. तो म्हणतो की खरे कितीही मला तू घेतलेला कुर्ता आवडला असला तरीही आईनं घेतलेला जो कुर्ता आहे तोच मला घालावा लागणार आहे, असं अद्वैत म्हणत असतो. आणि दोन्ही कुर्ते हातात घेऊन उभा असतो. त्यावेळेस इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, एवढं सगळं झालेलं असलं तरीही अद्वैतने जो कुर्ता घातलेला आहे तो कलाने घेतलेलाच घातलेला असतो आणि तो म्हणत असतो की छान दिसतोय. जेव्हा कला येते अद्वैतकडे पाहते, कलाने घेतलेला कुर्ता अद्वैतने घातलेला असतो ते पाहून कलाला खूपच छान वाटत असतं. ती खुश झालेली असते. ती म्हणत असते म्हणजे चांदेकरने शेवटी मी घेतलेला कुर्ता घालून दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर चांदेकरने माझ्यासाठी एवढं केलेलं आहे. या गोष्टीचा आनंद कलाला खूपच झालेला असतो आणि कला खुश झालेली असते. म्हणजे आमच्या नात्याची काहीतरी सुरुवात होत आहे ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. कला खुश झालेली असते. कलाचं असं म्हणणं असतं की काही असलं तरीही चांदेकरनं मी दिलेला कुर्ता आज घातलेला आहे. तर कला खुश होते. आता खाली गेलेली असते, सगळी तयारी सुरू असते. सगळेजण खूप छान असं घरातलं वातावरण अगदी प्रसन्न असं वातावरण असतं. छान घरात फंक्शन होणार असतं आणि संगीता मात्र दूध तापवायला गॅसवरती ठेवते. जेव्हा संगीता दूध गरम करायला गॅसवरती ठेवते तेव्हा मात्र एक गोंधळ होतो आणि संगीताकडून दूध आहे ते नासलेलं असतं. संगीताला धक्का बसतो. संगीता म्हणते कसं शक्य आहे, आजपर्यंत घरात असं कधीच झालेलं नव्हतं. त्याचबरोबर दुसरं दुधाचं पातेलं आहे ते तिच्या हातून लोटलं जातं आणि त्यातलंही दूध सांडतं. म्हणजे काहीतरी अपशकुन घडतोय की काय, असं संगीताला वाटत असतं. परंतु संगीताला आता काळजी वाटायला लागलेली असते. हे सगळं काय आहे, हे असं नाही झालं पाहिजे असं संगीताचं म्हणणं असतं. परंतु घडत मात्र गोष्टी विचित्रच असतात. तेवढ्यात कला तिथे येते. कला संगीताला सांगू लागते की आई काळजी करू नको, असं काही होणार नाही आहे, उगीच चुकीचा गैरसमज नको करून घेऊ, असं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर
इकडे कला आणि संगीता दोघीही आता देवाच्या समोर आलेले असतात. दिवा लावलेला असतो आणि देवाला नमस्कार करत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि जेव्हा तिथून आता संगीता जायला लागते तेव्हा देवापुढचा दिवा जो आहे तो फडफडायला लागतो आणि कलालाही काळजी वाटू लागते. आईच्या मनात जे शंका आहे तसंच काही होणार आहे का अशी भीती कलालाही वाटू लागलेली असते. आणि कलाने तो दिवा दोन्ही हाताने पकडलेला असतो आणि तो दिवा सांभाळलेला असतो. आता कला आणि संगीता यांच्या मनात आलेली जी शंका आहे ती खरी ठरणार का? का रोहिणीचा डाव कला हाणून पाडू शकेल, अद्वैत तिची साथ देईल, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.